नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे नवीन अशा व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण जीसीसी टीबीसी 30 आणि 40 वर्ड पर मिनिट या दोन परीक्षांसाठी जे काही नवीन नियम अपडेट झालेले आहेत, जे लागू होतील एप्रिल 2024 या परीक्षेपासून, तर या परीक्षेच्या संदर्भाने थोडासा आढावा घेतलेला आहे। तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर पहा मित्रांनो, ही जी परीक्षा असेल आपली, ही असेल एकूण 100 मार्कांची। त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह जे असतील ते असतील आपल्याला 25 मार्कांसाठी। त्याच्यानंतर जे काही कम्प्युटर प्रॅक्टिकल असेल, ज्याच्यामध्ये ईमेल वगैरे वगैरे असतील, ते आपण पुढे डिस्कशन करूया। मग त्या प्रॅक्टिकल असतील 35 मार्कांसाठी आणि स्पीड पॅसेज जो असेल तो असेल 40 मार्कांसाठी। आणि या पूर्ण परीक्षेसाठी वेळ असेल आपल्याला 90 मिनिटांचा, म्हणजे जवळपास 1.5 तास वेळ आहे आपल्याला। 1.5 तासामध्ये आपल्याला 100 मार्कांसाठी काम करायचं आहे। तर या परीक्षेसाठी एकूण 3 विभाग केलेले आहेत। पहिला जो विभाग आहे तो आहे ऑब्जेक्टिव्हच्या संदर्भाने। मग या ऑब्जेक्टिव्ह काय असतील, तर एकूण ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहेत 25 प्रश्न आहेत 25, वेळही आहे त्यांना 25 आणि एकूण गुणही आहेत 25। म्हणजे एका मार्कासाठी एक ऑब्जेक्टिव्ह सरासरी 1 मिनिटात सॉल्व्ह झाली पाहिजे, हे की नाही। 25 मार्क आहेत, वेळही 25 आहे आणि प्रश्नही 25 आहेत। आणि पास होण्यासाठी फक्त त्या विद्यार्थ्याला 10 मार्कांची आवश्यकता आहे। आणि मग हे मराठी आणि इंग्रजी हिंदी तीनही भाषेमध्ये पाहता येतील, वाचता येतील। त्याच्यानंतर पहा, दुसरा विभाग येतो ज्याला आपण प्रॅक्टिकल म्हणतो, ज्याच्यामध्ये विभाग नंबर 2 मध्ये हे सगळं येत असतं, हे की नाही, ज्याला आपण प्रॅक्टिकल परीक्षा म्हणू। सरासरी मार्क आहेत, गुण आहेत 35 आणि वेळ आहे 58 मिनिटे। याच्यामध्ये ईमेल असेल, लेटर असेल आणि स्टेटमेंट असेल, या तिघांना मिळून 58 मिनिटांचा वेळ आहे। आणि या तिघांचा प्रॅक्टिकलचा विचार करता 58 मिनिटं खूप वेळ दिलेला आहे, जवळपास 1 तास त्या तिघांसाठी दिलेला आहे। याच्यामध्ये ईमेल साठी 5 मार्क आहेत, लेटर साठी 15 मार्क आहेत आणि स्टेटमेंट सुद्धा 15 मार्कासाठी आहे। आणि टोटल 35 मार्कांसाठी या तिघांचा विचार केलेला आहे। आणि पास करण्यासाठी, पासिंग होण्यासाठी फक्त 14 मार्क पाडायचे, तिघात मिळून, हा पहिला विचार करा। त्याच्यानंतर पहा, येतो स्पीड पॅसेज। स्पीड पॅसेज तिसरा विभागात येईल आणि जवळपास 40 गुण याच्यासाठी दिलेले, 40 मार्कांसाठी काम आहे। वेळ मात्र 7 मिनिटांचाच आहे। 7 मिनिटांमध्ये 40 मार्कासाठी काम करायचं आहे आणि पास होण्यासाठी आपल्याला 16 गुणांची आवश्यकता आहे, 16 मार्कची आवश्यकता आहे। आणि मग स्पीड पॅसेजच्या संदर्भाने त्यांनी काही सूचना पण दिलेल्या आहेत। त्या प्रत्येक चुकीसाठी 1 मार्क वजा होईल आपला, प्रत्येक चुकीसाठी 1 मार्क वजा होईल। जुन्या परीक्षेमध्ये अर्धा मार्क वजा व्हायचा, आता किती होईल? 1। आणि जर चुका तुमच्या अख्ख्या स्पीड पॅसेज मध्ये 24 पेक्षा जास्त असतील तर तुम्हाला 0 मार्क दिला जाईल। किती? 0। आणि मग बरेचसे विद्यार्थी म्हणतात, सर आम्ही तर पूर्ण वेळेच्या अगोदर स्पीड पॅसेज कंप्लीट केला, पण जर तुमच्या मिस्टेक जास्त असतील, मग जसं तुम्ही एखादा शब्द इनकम्प्लीट लिहिला, स्पेलिंग मध्ये काही गडबड केली, तर तो चूकच गणला जातो। आणि 24 पेक्षा जास्त चुका असतील तर आपल्याला 0 मार्क मिळणार आहे। त्याच्यानंतर मग आम्हाला बॅकस्पेस अलाउड आहे का? तर आहे, आपल्याला बॅकस्पेस आणि डिलीट वापरण्यास परवानगी आहे आणि ते वापरल्यास चुकांमध्ये त्याचा समावेश होणार नाही, हे लक्षात घ्या, चुकांमध्ये समावेश होणार नाही। मग याचा असा पण अर्थ नाही की आपण कितीही बॅकस्पेस वापरू, तर एक स्वतःला लिमिट घालून घ्या की जास्तीत जास्त बॅकस्पेस वापरणार नाही, कारण जास्त बॅकस्पेस वापरले की आपला स्पीडवरती खूप त्याचा मोठा परिणाम होत असतो। त्याच्यामुळे कमीत कमी बॅकस्पेस वापरण्याचा स्वतःलाच एक नियम घालून घ्या। ठीक आहे, वापरू शकतो, नाही असं नाही, पण स्वतःला नियम घालून घ्यायचा की आम्ही खूप कमी बॅकस्पेस वापरणार, जेणेकरून आपलं स्पीड चांगलं बसेल। आणि हे नियम कधीपासून लागू होतील? एप्रिल 2024च्या परीक्षेपासून, सर्व परीक्षांसाठी पुढं, म्हणजेच एप्रिल 2024 या परीक्षेसाठी सदर नियम लागू असतील।
आणि तिथून पुढे ज्या काही परीक्षा होतील टायपिंगच्या त्या प्रत्येक परीक्षेसाठी हे नियम लागू असतील.